माहिती देऊ. आज नागपंचमी आणि आज जवळपास तब्बल 3रं वर्ष आहे. एकही नागपंचमीला असा साप मिळला नाही असं झालं नाहीये माझ्यासाठी. तर चला, तुम्ही न मारता वाचवलाय. बघा किती रागीत आहे. बाजूला सरक बघतो. त्याची काती निघून गेलेली म्हणून एवढं चंचल आहे. त्याची काती निघून गेलेली म्हणून चंचल आहे. तर आता खेळत बसण्यापेक्षा आपण त्याला सोडू भरणीमध्ये. पण सगळ्यात महत्वाचं, ह्याला जर बघितलं नसतं तर कोणी बघितलं होतं? आवाज देत होता घरामध्ये बसले होते, फुसफुस करत होता. कोणत्या पाहू शकताय, शेती रकवा साईडला शेतामध्ये सर्वजण राहतात म्हणून हा साप उंदराच्या शोधामध्ये घरामध्ये घुसलेला होता. होता ना, तर उंदराच्या शोधामध्येच घरामध्ये साप येतात. सगळ्यात महत्वाचं, घरामध्ये थोडी स्वच्छता करा म्हणजे असे साप घराने येत नाहीत. आणि आजचा दिवस हा भाग्याचा म्हणलं तरी हरकत नाहीये. परत एकदा सांगतोय, आज आहे नागपंचमी. आपण ठुमरे वस्ती विथ सेलर वस्ती या ठिकाणी आपण हा साप धरलेला आहे. हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण 32 रेळ्याला सुद्धा नागाची पूजा केली जाते. तर त्याप्रमाणे या ठिकाणी हा साप निघाला. आपण या ठिकाणी रेस्क्यू केलाय. याला फॉरेस्टमध्ये सोडू आपण. आणि ही नागिन आहे. भरणी दुसरी नाही आहे का रे? दुसरी आहे का काकू भरणी? मोठी मोठी असली तर द्या ना. तुळशी पसली थोडी मोठी भरणी असेल तर द्या मला. भरणी बारीक आहे ना. भरणी बारीक झाली ती. टोपण कुठं आहे? पलीकडे मोठी लग पाहिजे भरणी. काकू जाऊ गेला का ते परवा ते कड्यावर तोंड बसते बरं का. काय काळजी करू नका. पाहू शकता आपण या ठिकाणी रेस्क्यू केला. साप मारू नका. साप मारणे कायद्याने गुन्हा आहे. आणि थोडे घराच्या साईडला आडगळ ठेवू नका. उंदराच्या शोधात साप घरात येतात, नाही तर साप असा येत नाहीये. साप मारणे कायद्याने गुन्हा कसा? शासकीय दवाखान्यामध्ये औषध, गोळ्या आणि ऑपरेशनला बोला आहे, सापाच्या विषयापासून आहे. चला, तुमचे सर्वांचे धन्यवाद. एकदा सगळी दाखवा. स्टॉप करा. चला.